नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस.आर. पवार हेच आहे. आपण अजूनही माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो. एक नवीन अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आणि ती माननीय राजेशजी टोपे यांच्या माध्यमातून आलेली आहे. ज्या राजेश टोपेंनी हा प्रश्न खरं म्हणजे विधिमंडळात मांडलेला होता. जेव्हा पावसाळी अधिवेशन विधानसभेमध्ये सुरू होतं तेव्हा हा प्रश्न राजेश टोपे यांनी विधानसभेत मांडला आणि विधानसभेत हा आवाज मांडून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आजही ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि खऱ्या अर्थाने ठेवीदारांचे तारणहार आजच्या तिथीला जर कोणी असतील तर ते राजेश टोपे आहेत. अशा पद्धतीनं जर विश्लेषण केलं तर ते चुकीचं होणार नाही. कारण त्यांनी हा प्रश्न जेव्हा विधिमंडळात मांडला आणि विधिमंडळामध्ये संबंधित मंत्र्यांनी जेव्हा हे सांगितलं की हा प्रश्न खरं म्हणजे केंद्रीय रजिस्ट्रार किंवा सेंट्रल रजिस्ट्रार यांच्या माध्यमातला आहे किंवा या संपूर्ण पतसंस्थांवरती जर कोणाचा कंट्रोल असला तर तो केंद्रीय रजिस्ट्रार यांचा आहे, केंद्रीय निबंधक यांचा आहे. महाराष्ट्र शासनाचं अशा पद्धतीचं जास्तीचं कुठलंही नियंत्रण या पतसंस्थांवरती नाही. अशा पद्धतीचं विश्लेषण जेव्हा विधिमंडळामध्ये झालं आणि आपल्यापर्यंत ते पोहोचलं तेव्हा हा प्रश्न खऱ्या अर्थाने विधिमंडळात सुटणार नाही अशा पद्धतीची एक कुजबूज सुरू झाली आणि ती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेली होती. अगदी त्याच पद्धतीने मग प्रश्न सोडायचा असेल तर केंद्रीय पातळीपर्यंत जायला हवं आणि त्या ठिकाणून हा प्रश्न सोडायला हवा. त्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वप्रथम जर कोणी केलेलं असेल तर ते राजेश टोपे गेले. राजेश टोपे यांनी केंद्रीय सचिव माननीय आनंद झा यांच्याशी संपर्क केला, त्यांना कॉल केला आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी काय काय करता येईल, कशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवता येईल याबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याचा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेला आहे. समाज माध्यमामध्ये ही रेकॉर्डिंग फार मोठ्या प्रमाणात ऐकली जात आहे, लाईक केली जात आहे आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर हा प्रश्न म्हणजे खऱ्या अर्थाने कसा सोडवता येईल किंवा जे केंद्रीय सचिव आहेत त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा हे नमूद केलेलं आहे की हा प्रश्न जर कोणी सोडू शकत असेल तर ते केंद्रीय निबंधक किंवा सेंट्रल रजिस्ट्रार हेच हा प्रश्न सोडू शकतात. त्यांच्या नियंत्रणामध्ये अशा पद्धतीच्या पतसंस्था असतात. तेव्हा हा प्रश्न जर सोडायचा असेल तर त्यांच्याकडेच आपल्याला जावं लागेल, त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करून घ्यावी लागेल आणि त्यानंतरच या प्रश्नामध्ये लक्ष घालून आपण हा प्रश्न सोडू शकतो. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि या सगळ्या बाबीमध्ये खऱ्या अर्थाने जर कोणी लक्ष दिलं असेल तर ते लक्ष दिलेलं आहे श्रीमान राजेशजी टोपे यांनी. त्यांच्या संवादामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची मी या ठिकाणी नमूद करणार आहे. पुढे ती कॉल रेकॉर्डिंग मी या व्हिडिओला जोडणार आहे, ती आपण कृपया पहा आणि माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा जेणेकरून हे विश्लेषणही आपल्या लक्षात येईल आणि त्याचबरोबर कॉल रेकॉर्डिंगमध्ये अजून कुठल्या कुठल्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्याही तुमच्यापर्यंत पोहोचतील. परंतु यातली अत्यंत महत्त्वाची बाब अशी आहे की हा प्रश्न जर सोडायचा असेल तर कुटेंच्या ज्या संपत्ती किंवा ज्या मालमत्ता आणि त्यांची जी कागदपत्रं आहेत ती आत्ता सरकारकडे जमा आहेत किंवा पोलिसांकडे जमा आहेत, त्या मालमत्ता विकून हा प्रश्न सुटू शकेल का किंवा त्यामध्ये जे पैसे किंवा जी रक्कम उपलब्ध होईल त्यामधून या ठेवी देता येतील का, अशाच पद्धतीनं विचार करणं आत्ता आवश्यक आहे. अशा पद्धतीचा संवाद या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने आता मला असं वाटतं की याच पद्धतीने हा प्रश्न सुटू शकतो. कारण गेल्या अनेक दिवसापासून, गेल्या 1 वर्षापासून कुठे जे पुन्हा पुन्हा आपल्याला आश्वासन देत होते ते आश्वासन किंवा त्या पद्धतीने प्रश्न सुटताना सध्या दिसत नाही. जर त्यांच्या संपत्ती जर विकल्या गेल्या आणि जर पैसा उभा केला तर त्यामधूनच लोकांचे पैसे देऊ शकतात किंवा दिले जाऊ शकतात. यामध्ये लोकांच्या अतिशय गोरगरीब लोकांचे पैसे गुंतलेले आहेत आणि ते मिळणंही आवश्यक आहे. 1 वर्षापासून त्यांचे पैसे गुंतलेले आहेत. तेव्हा ही कॉल रेकॉर्डिंग निश्चितपणे ठेवीदारांसाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते किंवा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने वाटचाल होऊ शकते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर माझी विनंती आहे की कृपया ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐका आणि त्यानंतरच आपलं मत ठरवा. तर जास्तीचा वेळ न लावता मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी ही कॉल रेकॉर्डिंग जोडणार आहे. तत्पूर्वी अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा जेणेकरून सर्व ठेवीदारांपर्यंत अशा पद्धतीची माहिती सहजपणे उपलब्ध होईल एवढी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि शेवटी आपण ही कॉल रेकॉर्डिंग ऐकणार आहात. हाँ जहाँ साहब, राजेश टोपे बोल रहा हूँ मैं, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एक्स मिनिस्टर राजेश टोपे बोल रहा हूँ. जी नमस्कार. जी जी
क्या हो गया सर, मुझे एक आपको मेल भी करता हूँ मैं और आपको पूरा व्हाट्सएप भी करता हूँ आपका अगर पर्सनल मोबाइल नंबर मिला तो, क्योंकि यहाँ पर जो ज्ञान राधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी है जिसका हेड ऑफिस यहाँ पर महाराष्ट्र में बीड डिस्ट्रिक्ट में है। तो मैं जालना डिस्ट्रिक्ट से बात कर रहा हूँ, लेकिन जालना डिस्ट्रिक्ट में उनके कई ब्रांचेस है। तो उन्होंने क्या किए, लुक्रेटिव कुछ तो भी डिपॉजिट्स के रेट्स दिए लोगों, गरीब गरीब लोगों ने बहुत बड़े पैमाने पर, जो गरीब तबका है ना उन्होंने बहुत बड़े पैमाने पर वहां पर पैसे रखे। और जी आज करीबन 1 साल हो गया, लोग अनशन पे बैठे हैं, लोग आंदोलन कर रहे हैं। मैं विधानसभा में भी इसके ऊपर आवाज उठाया तो सरकार मंत्री जो हमारे राज्य के, उन्होंने तो यही कहा कि भाई यहाँ पर हमारे स्टेट से ये ताल्लुकात नहीं रखता है, सेंट्रल गवर्नमेंट से रखता है। तो ये सब फ्लोर ऑफ हाउस डिस्कशन हुआ है, तो ये इतना हॉट टॉपिक हो गया है। मुझे लगता है इस पे आपने बहुत ही जल्दी अमल करना जरूरी है, कुछ कार्रवाई की, क्योंकि हमारा कंसर्न इतना ही है। हमारा बाकी कोई उस पे कार्रवाई हो नहीं हो, लेकिन लोगों के डिपॉजिट के पैसे, आज जो लोगों को, किसी को शादी करनी है, किसी को घर बांधना है, या किसी को सबसे इम्पोर्टेंट बच्चों के एजुकेशन को पैसे देना है, तो इसके लिए जो पैसे रखे गए आज बिल्कुल लोग बड़े परेशान हैं। तो जी। कैसा करें, आप मार्गदर्शन कीजिए, हम उस हिसाब से करेंगे। यहाँ पर बहुत आंदोलन चल रहे हैं। मैं यहाँ का लोक अच्छा। प्रतिनिधि हूँ जी और जी विधायक हूँ, और मैं जी 25 साल से मैं मिनिस्टर हूँ गवर्नमेंट में। जी 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 जी। तो मुझे मैं एक बार चेक करवाता हूँ, ये अगर आपका रेफरेंस आया होगा तो जरूर उस पर कार्रवाई किया होगा हम लोग, हमारे ऑफिस ने। लेकिन मैं एक बार नहीं, हाउ टू पता गो कर। अहेड सर, जस्ट आई वांट टू नो कि व्हाट इज द प्रोसीजर नाउ, सपोज जी, इट सब। प्रोसीजर ऐसा होता है कि जब भी कोई ऐसा कंप्लेंट या कुछ आता है हमारे पास, तो हम हाँ, लोग आरसीएस महाराष्ट्र को लिखते हैं। किसको लिखते उनकी हैं, आरसी? आरसीएस जो रीजनल है ना आपके सेंट्रल रजिस्ट्रार। जी, सेंट्रल रजिस्ट्रार है महाराष्ट्र सरकार के, हाँ, उनको हमको, कहाँ पर ऑफिस है ये, पुणे? पूना में है उनका। ओके, उसके तो बाद? उनके बाद फिर वो शायद वहाँ पे वो अपने ऑफिसर्स को भेज के हम्म। फिर वो सारा उस तहकीकात कराते हैं, और फिर उनका रिपोर्ट आने के बाद फिर हम कार्रवाई करते हैं। जनरली ये नॉर्मल कोर्स में हर एक नहीं, स्टेट में लेकिन हम लोग, कार्रवाई यानी क्या होती है सर इसमें? इसमें वो देखना है, वो जो जो रिपोर्ट वो देंगे आरसीएस महाराष्ट्र, हाँ उस पे डिपेंड करेगा वो सर, उनका 100% इसका रिपोर्ट आया होगा, जस्ट आपको मैं तहकीकात चेक करवा करनी होगी। लेता हूँ, आप क्योंकि क्या अपना है, दे ये दिया। साल भर से चल रहा है सर, साल भर से, अच्छा। वन जी जी एटलीस्ट 1 ईयर हो गया है। लोग बड़े जी परेशान हैं। अभी अगर कुछ आत्महत्या वगैरह ऐसा हो गया ना, तो जी फिर जी। और ज्यादा नाम खराब हो जाता है। नहीं, ये मैं चेक करवा लेता हूँ। अगर एक साल से आपने बताया कि रेफरेंस आया हुआ है, तो हम लोगों ने जरूर महाराष्ट्र आरसीएस को लिखा होगा। हाँ, वो मैं चेकअप करा लेता हूँ कि वहाँ से कोई रिपोर्ट आई है या नहीं है। लेकिन इसमें सर ये जो डिपॉजिटर्स है, इन्होंने क्या किया होगा, देखो मैंने उनके चेयरमैन को भी बात किया है। उनके चेयरमैन को अभी पुलिस में अटक भी की है, यानी पुलिस में उन्होंने ऑफेंस रजिस्टर करके उन्होंने वो डायरेक्टर बोर्ड के जो मेन मेन लोग हैं उनको सबको, दे आर बिहाइंड बार्स। ओनली जी प्रॉब्लम जी इज नाउ हाउ टू पे द डिपॉजिट, बिकॉज दे हैव यूटिलाइज द टोटल अमाउंट ऑफ द डिपॉजिट जी इन देयर बिजनेस, पर्सनल बिजनेस। उनका कोई, वो जो आप टीवी पे देखते होंगे, तिरुमला ऑयल, तिरुमला लकुटे ग्रुप, कुटे ग्रुप, यानी जी KUT, जी। कुटे ग्रुप, ये कुटे ग्रुप का चेयरमैन है, और यही ये सब पैसे इधर से उधर डाइवर्ट किया। तो मुझे क्या हाँ, लगता है कि ये पैसे अभी इमीडिएट नहीं दे पा रहा है, और इसलिए उसको उसके एसेट्स लिक्विडेट करके उसको लोगों के पैसे देना जरूरी है। तो गवर्नमेंट ने उसके टोटल एसेट्स अटैच करके, मुझे तो लगता है ऑक्शन करके इमीडिएट पैसे देना, दिस टाइप ऑफ कोर्सिव एक्शन इज रिक्वायर्ड। जी, मैं एक बार देख लेता हूँ। जनरली आरसीएस जब इंस्पेक्शन के लिए भेजते हैं, उसके साथ उनका रिकमेंडेशन भी आता है हाँ। कि ग्राउंड सिचुएशन क्या है उनका वहाँ पे। तो हम्म। मैं एक बार देख लेता हूँ कि आरसीएस महाराष्ट्र से क्या उनका रिपोर्ट है, फिर उस पर हम लोग तो सर, तुरंत लेकिन द कार्रवाई टॉप करते हैं। मोस्ट अथॉरिटीज योरसेल्फ ओनली ना? नो नो जी, बट वी वर्क थ्रू आरसीएस ऑफ वेरियस No, that स्टेट्स। is true. That is true. जी जी I जी admit it. I जी appreciate. जी Only जी thing is, if the report comes, then जी। the final action will be taken by the central registrar, or it will go to the government of India. नो, इट विल बी स्टार्टेड विद सेंट्रल रजिस्ट्रार से इनिशियल एक्शन होता या एक्शन तो आप ही लेंगे ना? है। जी 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 जी। हाँ।
लेकिन ये जो मेन सर, ये जो पैसे दिया जाएगा, ये इसको क्या कितना टाइम लगेगा, हम क्या बोले लोगों को, यानी कि कैसा हो अच्छा, सकता है? वो तो मैं अभी मैं रिपोर्ट देखूंगा उन जो महाराष्ट्र सरकार से या जो आरसीएस महाराष्ट्र पुणे से इन्होंने अगर भेजा है या नहीं भेजा नहीं है। नहीं, मैं तो इतना ऑथेंटिक आपको बोल रहा हूँ नहीं, कि मैं समझ रहा हूँ, आप आई एम अ वेरी रिस्पॉन्सिबल पर्सन। नहीं नहीं, आई नो, बट आई जस्ट वांट टू सी द रिपोर्ट ऑफ आरसीएस महाराष्ट्र पुणे हाँ कि हाँ क्या उन्होंने उनकी क्या फाइंडिंग्स, क्योंकि जरूर वो उन्होंने डिटेल इंक्वायरी करवाया होगा अगर रेफरेंस उनको हाँ हम हाँ, लोगों ने भेजा होगा। 1 साल से चल रहा है आप बता रहे हैं, यस यस, तो डेफिनेटली दिस इशू मस्ट हैव बीन रेफर्ड टू हिम फॉर हिज बट दिस हैज टू बी एक्सपीडाइटेड सर, no, आई no, definitely हम्बल we are. रिक्वेस्ट टू यू। No, no, we are here to protect the investors and people who have spent. Yeah, spent it's you my know. very So we humble will request. definitely look into If it. you Yeah, जी. if you want, I should come to Delhi. I will come to Delhi. I'll meet you personally if No, that no, is that's not required. required. I mean, we are sensitive and we are aware. We'll just have a look into it. मैं अभी check करवाता हूँ Okay, कि please, कहाँ पे ये please, फाइल। please जी, जी, expedite. जी, When should जी, I जी. talk to you, sir? Again, मैं if एक बार required. check कर लेता हूँ, आप अपना नंबर आप दे दें, फिर we'll I'll let you. message you or no, I can. This is a landline number. If you can jot down my number, you can please, sir. जी, नंबर दे दें आप हमें। हाँ, 9422 9 4 जी 222 जी 072 जी 00. ठीक That's जी it. That's it. जी, okay. मैं we'll just find out what is Yeah, the yeah, status. please. जी, thank you.